मालोजी राजे भोसले यांना बऱ्याच इतिहासकारांनी 4 ओळीत 5 ओळीत, काही इतिहासकारांनी अर्ध्या पानात, तर काही इतिहासकारांनी एक पॅरेग्राफ या स्वरूपामध्ये गुंडाळलं आहे. वास्तविक त्या काळी निजामशाहीला मुघलांपासून आदिलशाहीपासून वाचवण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते मालोजी राजांनी. शहाजी राजांना सक्षम बनवण्याचे काम केले असेल ते मालोजी राजांनी. इतिहासाची आवड असणाऱ्या माझ्या समस्त मित्रांना हृदयस्थ नमस्कार. मित्रांनो, आजचा विषय आहे शहाजी महाराजांचे वडील व छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजी राजे बाबाजी भोसले यांचा दुर्मिळ इतिहास आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. मालोजी राजे बाबाजी भोसले यांची जयराम पिंडे यांनी त्यांच्या राधा माधव विलास चंपू या ग्रंथात शहाजी महाराजांचे आडनाव किंवा कुलनाम भोसले असे दिलेले आहे आणि वंशनाम सिसोदिया असे दिलेले आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकाला जी वंशावळ तयार केली गेली त्याच्या कित्येक वर्षापूर्वी जयरामाने ही वंशावळ दिलेली आहे. ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. भोसले हे सिसोदिया राजपुतांच्या वंशातील आहे. सभासद बकरीच्या 33व्या पानावर जयसिंगाच्या तोंडचे शब्द सभासदाने दिले आहेत. ते म्हणतात, तुम्ही सिसोदे राजपूत, आम्ही तुम्ही एकाचे एकच आहो. म्हणजे प्रभू श्री रामचंद्राच्या वंशावळीतून आलेले क्षत्रियत्व सिसोदिया वंशत्व म्हणजे भोसले कुळ. मी राजा महाराज व आपले चॅनल राजा महाराज आपण सबस्क्राईब करता, त्याला शेअर करता, लाईक करता, आपले फार फार धन्यवाद. मी आपला फार आभारी आहे. अशीच अपरिचित माहिती मी तुमच्याकडे नेहमी घेऊन येतो. चला तर या दुर्मिळ माहितीला हात घालू. संभाजी भोसल्यांचा मुलगा बाबाजी भोसले याचा जन्म शके 1455 मध्ये झाला. पुढे बाबाजी भोसल्यांना 2 मुले झाली, मालोजी आणि विठोजी. मालोजीचा शके 1472 मध्ये जन्म झाला. 17व्या वर्षी मालोजीचा निंबाळकर परिवारातील उमाई बरोबर विवाह झाला. मुसलमानी अंमलात शिपाईगिरी करणारे मालोजी राजे 27व्या वर्षी शिलेदार झाले. यावेळी मूर्तिजा निजामशाह अहमदनगरला राज्य करीत होता. 11 वर्ष शिलेदारी करीत करीत मालोजी राजे 4-5 हजार घोड्याचा मालक बनला. कारभारी ठेवले. शके 1510 साली मोहम्मद कुली कुतुबशाहची बहीण मलिका जहान हिच्याशी इब्राहिम आदिलशाहचा निकाह होण्याचा ठरला आणि या निकाहास मुर्तिजा निजामशाहने विरोध केला. आता मुर्तिजा निजामशाह यावेळी राज्यकारभार वजिराकडे सोपवून औशाच्या किल्ल्यावर ईश्वर चिंतन करीत असे आणि त्याची सर्व संरक्षणाची सुरक्षा व्यवस्था ही मालोजी राजांकडे होती. किल्ल्याची व्यवस्था मालोजी राजांच्याकडे होती. मुर्तिजा निजामशाहने इब्राहिम आदिलशाहच्या लग्नाला विरोध केला म्हणून विजापूरचा सरदार दिलावर खान मोठ्या सैन्यानिशी औशाच्या किल्ल्यावर चाल करून आला. त्याने किल्ल्याला वेढा दिला. मालोजी राजे व दिलावर खानाचे युद्ध झाले. यात मालोजी राजांनी दिलावर खानाचा पराभव केला. मुर्तिजा निजामशाहला धक्काही लागू दिला नाही. त्याच्या प्राणाचे मालोजी राजांनी संरक्षण केले. आता मालोजी राजे मुर्तिजा निजामशाहच्या गळ्यातील ताईत बनला. निजामशाहकडून मालोजी राजांनी अनेक युद्धात पराक्रम गाजवले. आपल्या पराक्रमाची शर्त केली. मालोजी राजांचा दरारा इतका वाढला की बुर्रान निजामशाह बरोबर आदिलशाही मुलूक मालोजी राजांनी जाळून पोळून उद्ध्वस्त केला. शके 1515 इब्राहिम आदिलशाहचा इस्माईल नामक भावाने कोल्हापूर बेळगाव प्रांती बंड करून बुर्रान निजामशाहची मदत मागितली. यावेळी बुर्रान निजामशाहने या मोहिमेवर मालोजी राजांची नियुक्ती केली. मालोजी राजाने कोल्हापूर प्रांती या आदिलशाही फौजांची धूळधाण उडवली. पराक्रमाने मालोजी राजे आता सर्वांच्या वरचढ झाले.
शके 1515 साली मालोजी राजास व विठोजी राजास शेतामध्ये भूमिगत द्रव्य सापडले आणि पुढच्याच वर्षी म्हणजे शके 1516 मध्ये शहाजी पुत्र रत्न झाले. परमानंद गोविंद नेवासकर शिवभारतात म्हणतात, संभा खेलच्च मलश्य मंबो नागश्य परशुका त्र्यंबकचापी वकश्य भ्रातो रस दरा अपि पुत्रा विठ्ठलराजस्य सुत्राम समविक्रमा मालभूषात्मजो शाह शरीपुतो प्रभान्विनो. म्हणजे परमानंदाच्या काळातही शहाजी आणि शरीफो हेच नावं घेत होते, यावरून हे सिद्ध होते. म्हणजे मालोजीला शहाजी आणि शरीफजी असे 2 पुत्र झाले व विठोजीला 8 पुत्र झाले. शके 1520 मध्ये मोगलांकडील म्हणजे अकबराकडील सीर खाजवा या पराक्रमी सरदाराचा बीडच्या लढाईत बेइज्जत पराभव मालोजीराजे भोसले व जाधवराव या निजामशाही सरदारांनी केला. पुढे रंगपंचमीच्या उत्सवात मालोजीराजे सिंदखेडला लखोजी जाधवराव यांच्याकडे आले. 4 वर्षाचे शहाजीराजे सोबत होते. 3 वर्षाची जिजाऊ सुद्धा लखोजी जाधवरावांच्या सोबत होती. जिजाऊला शहाजीच द्यावे असे मालोजीराजे बोलून गेले. अर्थात जाधवरावाने ते मान्य केले नाही. त्या सरसी रागाच्या व अभिमानाच्या सपाट्यात मालोजी राजांनी शहाजीचे पहिले लग्न मोहित्याची कन्या उमाबाई हिच्याशी लावले असे बृहदीश्वर देवालयातील शिलालेखात नमूद आहे. हे सांगतोय ते बृहदीश्वर शिलालेखातलं, पण वास्तविक शहाजी राजांच्या संसारात ही उमाबाई काही दिसत नाही. असो, या सुमारास मोगलांनी नांदेड बीड भागात निजामशाही विरुद्ध युद्ध छेडले. मालोजी राजांनी मुघलांचा पराभव केला व मलिक अंबरांनी मेहरनजर संपादली. याचे बक्षीस म्हणून मलिक अंबराने 5000 मनसब मालोजी राजांना बहाल केली. आता मालोजी राजे जाधवरावांच्या बरोबरीने तोलदार सरदार बनला. 5000 मनसब आणि जवळ 4-5 हजार घोडे बाळगले. ती सेना मलिक अंबराच्या खास मध्यस्थीने शहाजी राजांचा विवाह जिजाबाईंची शके 1525च्या वैशाखात झाला. यावेळी मालोजी राजांचे वय 53 वर्षाचे होते, तर शहाजी महाराजांचे वय 9 वर्षाचे, जिजाऊ भाऊसाहेबांचे वय 8 वर्षाचे. पुढे मलिक अंबराच्या कारकिर्दीत शके 1541 पर्यंत अनेक मुलुकगिऱ्या करीत असता मालोजी राजांना इंदापूरच्या रणभूमीवर मृत्यूने गाठले. मरणसमयी मालोजी राजांचे वय 70च्या जवळजवळ आले होते. फौजेच्या खर्चाकरता निजामशहाने मालोजी राजा जी जहागीर दिली होती ती निजामशाही, मोगलशाही व आदिलशाही यांच्या सरहद्दीवरील होती. मोगलांच्या प्रांतातील परगणे जहागीर देण्याचा मतलब असा होता की मालोजी राजाने हे प्रांत कायमचे जिंकून घेऊन ते निजामशाहीत जोडावे. मालोजी राजाने मोगलांचे परगणे काबीज केले व मलिक अंबराने ते मालोजी जहागिरीच्या स्वरूपात दिले. या परगण्यात मावळातील काही मुलूक होता. मालोजी राजांनी सिकर सिंगणापूरच्या निर्जल डोंगरावर विस्तीर्ण सरोवर बांधले. अनेक सुधारणा केल्या. वेरूळच्या घुष्णेश्वर देवालयाचा जीर्णोद्धार केला. तिथे तसा शिलालेखही लावलेला आहे. यावणांच्या काळात महाराष्ट्रात मालोजीने सर्वतोमुखी कीर्ती संपादन केली. मालोजी राजे युद्धात मरण पावले त्यावेळी शहाजी राजांचे वय 25 वर्षाचे होते. आपल्या वडिलांबरोबर शहाजी राजांनी अनेक स्वाऱ्या, मुलुकगिऱ्या पाहिल्या होत्या. मालोजी राजांच्या मृत्यूनंतर मालोजीच्या सर्व जहागीर व सर्व सैन्य यांचे आधिपत्य दरबारी शिरस्त्याप्रमाणे 1-1.5 वर्षाने शहाजी राजास प्राप्त झाले आणि प्राप्त झाल्याबरोबरच शहाजी राजे प्रबळ शिलेदार घोषित झाले. आता महत्त्वाचा मुद्दा, नगरच्या शहा शरीफ या फकीराच्या नावावरून शहाजी व शरीफजी ही नावे नवसा करता दिली अशी फार मोठी थाप अनेकांनी मारली आणि ती शिवकाळात रूढ झाली. परमानंदींनी त्याचा उल्लेख केलेला आहे. विशेष म्हणजे हा खोटा इतिहास अनेक वर्षापासून सुरू आहे, पण तो असत्य इतिहास आहे. शहाजीचे खरे नाव सिंहाजी
सिंह उच्चाराचा अपभ्रंश साह, यावरून साहजी असा अपभ्रष्ट उच्चार जुन्या मराठीत होतो. ब्रज भाषा व उर्दू भाषेमध्ये सिंहचा अपभ्रंश साहजू आणि साहजूचा अर्थ म्हणजे सिंह. याला प्रमाण त्यांच्या धाकट्या भावाचे नाव, ते आहे शरभ. शरभ हे नाव तंजावरच्या भोसल्यांच्या नावात प्रसिद्ध आहे. शरभ, शरभोजी, सरफोजी म्हणून एका भावाचे नाव साह म्हणजे सिंह व दुसऱ्या भावाचे नाव शरभ असेच आहे. आता सहाजी याचे अपभ्रंश रूप पुढे शहाजी असे झाले आणि यवनांच्या राजवटीत शहाजी हे नाव रूढ झाले. दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांना शिवा व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना संभा असा संक्षिप्त बदल करण्याची मुसलमान लेखकांना व सुलतानांना खोड होती. यात सहाजीचे शहाजी झाले व शरभजीचे शरीफजी झाले. हे सर्वांनी लक्षात घेण्याला एक गोष्ट आहे. नावात कसे बदल करायचे याचे उत्तम उदाहरण सांगतो. टिपू सुलतान याने झैनुलब्दीन शुस्तुरी याच्याकडून सुलतानु तवारीख ही बखर लिहून घेतली. यात निजामाचा सोराब जंग नावाचा मुसद्दी सरदार होता. त्याचे नाव काय लिहिले माहित आहे? शोरी आब असे टिपूने लिहायला लावले. आता सोराब जंग म्हणजे रणवीर आणि शोरीआब म्हणजे खारट पाणी मूत्र. तोहर जंग लिहिण्याऐवजी तेहवर जंग शब्द लिहिला. तोहर जंग म्हणजे रणगाजी आणि तेहवर जंग म्हणजे रणपाजी. उते नाईक म्हणून एक कानडी बेरडांचा सरदार होता. त्याचा उल्लेख टिपूने कुत्ते नाईक म्हणून केला. पहा लिहिण्याची खोड कशी असते. औरंगजेब सुद्धा शिवाजी महाराजांना शिवा म्हणायचा. बऱ्याचशा तवारिकामध्ये हा उल्लेख चुहा लिहिलेला आहे. चुहा म्हणजे उंदीर. बरेचसे इतिहासकार सुद्धा यात मागे नाही. जदुनाथ सरकार सुद्धा शिवा संभा असाच उल्लेख करतो. एवढ्याने बरे त्याने शहाजीचा उल्लेख शहा केला नाही, कारण फारसी भाषेमध्ये शहा म्हणजे राजा होतो आणि सहा म्हणजे सिंह होतो. सहा म्हणजे सिंह होतो. संस्कृत वाङ्मय किंवा पाणिनीच्या सूत्रात सिंह, शरभक ही नावे येतात. तात्पर्य मूळ नाव साह आणि सरब अशी संस्कृत होते. सिंहाला शहाजी म्हणतात. ती कुठल्या दर्ग्यावरून पिरावरून ठेवण्यात आलेली नाही, पण चालत आलेला इतिहास तसंच आपण तो रेटतोय. आणि याचा उत्तम पुरावा बृहदीश्वराच्या देवालयातील शिलालेखात आहे. तिथे नाव आहे साहजी व शरभजी असाच उल्लेख आलेला आहे. मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली जरूर आपल्या कमेंटच्या माध्यमातून लिहा. मी राजा महाराज, आपले राजा महाराज चॅनल आपण सबस्क्राईब करता, शेअर करा. मी इथेच आपली आज्ञा घेतो. जय मालोजी राजे भोसले, जय शिवराय.